जय मल्हार यूट्यूब फॅमिली, सर्व ताई दादांना नमस्कार. सर्वांना रामकृष्ण हरी. आज आहे रविवार, तर आज आपल्या बहुतेक ताई दादांना रविवारची सुट्टी असते, तर आम्हाला काही सुट्टी नसते. आम्हाला रविवारपासून तर सोमवार म्हणजे सोमवार प्रत्येक 7 वार आपले सगळ्या वारी कामच असते, म्हणजे बकरं आपले. तर आपल्याला काय अशी म्हणावं अशी सुट्टी नसतेच, आपली रोजची ही ड्युटी चालूच असते. तर आज रविवार आहे, तर सर्वांनी रविवारचा दिवसाची सुट्टी आहे, तर सर्वांनी एन्जॉय करा रविवारचा. तर आमच्याकडं बघा, आमची आहे अशी बकराकडची रविवारची परिस्थिती. कलिंगडाचं शेत आहे, आता चाऱ्याची पण जरा धावपळच आहे. चाराच नाही आहे आपल्याकडं सध्या, पण असंच बघून बघायचं. तिथं 2 दिवस, तिथं 3 दिवस काढायचे, तिथं 4 दिवस काढायचे. आता सध्या अशीच परिस्थिती आहे. तर बकरं आपलं वाड्यावरचं कामकाज सगळं आवरलं आहे, जेवण वगैरे, आणि बकरं सोडले जातं. बघा, एक कलिंगडाचं असं वावर आहे. आजचा दिवस इथंच काढायचा. काही फळं येत टाकलेत असे फोडल्याशिवाय त्यांना खाता येत नाही. तर फोडले तरच मग बकरं खातात ते कलिंगडांना. बघा, असे फोडू टाकलेत आम्ही, आणि काही आहेत पुढं अजून. तर म्हटलं चला, आता लई दिवस झाले व्हिडिओकडं लक्ष नाही आपलं, तर म्हटलं आज बनवावं एक व्हिडिओ. काल पण एक टाकला होता. जरा चाऱ्या पाण्याची बी तारमळे, आणि घरी पण थोडीशी मुलं आजारी होती, त्यामुळं मग एवढं काही मोबाईलकडं लक्ष नाही दिलं. तर बघा, ह्या दोन्ही कशा पुढं पळाल्या, तरी एकदा त्यांना हाणून आणते. तर असं वातावरण आहे बघा. आंब्याची झाडं, वरून नारळाची बाग आहे, आणि सोडलेत बकरं चारात. आता थोड्या वेळ चारायचे वावरामध्ये, नंतर मग पाण्यावर नेले का असेच बाहेर आमच्याकडं म्हणतात कसनावर हाणायची, पुन्हा मग 3-4 वाजता आणायची. तर बघा, मग असं चाललंय आपलं बकरं वळायचं काम. आपली खिलारी पण आहे. तर आता कांद्याची पात चालू होईपर्यंत आपला चाऱ्याचा तुटवडाच राहणार आहे. बघून भेटतोय. आतापर्यंत कसं का व्हायना, झेंडू, कुठं फ्लावर, कुठं काय, असाच चारा भेटत चाललाय. आता आजच्या दिवस आहे कलिंगड, आता उद्याची पुन्हा काळजी. चारा भेटल्यावर मग काय नाही वाटत, पण नाही भेटल्यावर मग लई टेन्शन असतं डोक्याला. पण आता मेंढी माऊलीच्या आशीर्वादाने काहीतरी भेटतंच. आता उद्या काय भेटतंय काय माहिती. आज तर आहे कलिंगडाच्या वावरातच वाडा. बघा, आपली एक मेंढी गेली, तिलाही पिल्लू झालेलं आहे. बघा, हीच लावरच आहे, पहिल्यांदाच येईल, आणि नर झालाय तिला. फोड. तर बघा, हे कलिंगड आहे, तर त्यांना असे नाही खाता येते, पण फोडल्यावर खाता येतात. अशी काठी हाणली का टाकायचं फोडून, मग बरोबर त्यांना खाता येतं. बरेच फळ आहेत असे, एक ठोका हाणला का बरोबर फुटून जातात ते, आणि मग त्या बकरांना खाता येतं. तसं त्यांना ते फोडता येते नाही, मग वाजतात. तर कलिंगड खायला या सर्व यूट्यूब फॅमिली. आमच्याकडं असून आम्ही खाती नाही, कारण घसा पॅक होतोय, सर्दी. वातावरण बी थोडं थंडीचंच आहे, अजून काय असं उन्हाळा लागला नाही चांगल्यापैकी, त्यामुळं काय एवढं कलिंगड आपण खात नाही. पण आता बकरांसाठी फोडून टाकायचे. जेवढे मार्केट पण नव्हतं त्याला एवढं. काही नेलं त्या, खालचं एक वावर होतं, अजून वाघूर काढायची बाकी आहे. पण म्हटलं चला अगोदर बकरं चारून घ्यावा, नंतर मग वाघूर काढता येईल. बघा, आपली गाय पण खाती कलिंगड. बघा, खिलारी तिच्या खुशीची तर खाती. आता काय करणार, खायला नसल्यावर काही पण माणूस खातेच नाही का. माणूस पण खाते, बकरं पण खातात, इलाज नाही त्याला. तर मग बघा, असे थांबलेत आपले बकरं. आज रविवार आहे, सदानंदाचा येळकोट. भैरवनाथाचे चांगले. बघा कसं आहे आमची बकरं, कसा आहे आमचा चारा. व्हिडिओ बघत जा. धावपळीच्या जीवनात आम्ही असं एक व्हिडिओ बनवतो. तर सर्व ताईदांनी व्हिडिओ बघत जा, नक्कीच कमेंट करत जा कसे वाटतात आमचे व्हिडिओ. तर नक्कीच कमेंट करून सांगत जा. फळ. असं वातावरण आहे बघा. नारकाली पिल्लं पण आहेत.
चला मग बाय सर्वांना, थांबू याच ठिकाणी. सर्वांनी व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जा, कमेंट टाकत जा व्हिडिओला. चला मग थांबू याच ठिकाणी. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. जय मल्हार, जय बाळूमामा.